जय जिजाऊ। आज आम्ही लवळ गावात या ठिकाणी जे काही कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत त्याचं वितरण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आज आम्ही सोलापूर शहरातून आमचे समन्वयक माऊली पवार, राजन भाऊ जाधव आणि मी स्वतः प्राध्यापक गणेश देशमुख आज या छोट्या गावात या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। आज येण्याचा उद्देश आमचा असा आहे की जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आलं आणि कुणबी दाखले वितरणाचं काम सुरू झालं, पण कुणबी दाखले वितरणाचं काम हे तोपर्यंत शक्य नाही की जोपर्यंत ती स्वतः व्यक्ती कार्यालयात जाऊन हेलपाटे घालून स्वतःचे दाखले काढत नाही तोपर्यंत ते शक्य नाही। हे काम करण्याचं काम या ठिकाणी असणाऱ्या एका शेतकऱ्याच्या माणसाने या ठिकाणी केलेलं आहे। एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका व्यक्तीने या ठिकाणी करून दाखवलं। हा एक खूप मोठा आदर्श संपूर्ण मराठा समाजापुढे आहे। आज या ठिकाणी वामन नंदकुमार वामन लोकरे हे या ठिकाणी आहेत। हे शेती करतात। आपण यांच्याकडे पाहिलं तर दिसेल की शेती करणारा ही व्यक्ती आहे आणि शेती करणारी ही व्यक्ती की गावामध्ये गेली, तहसील कार्यालयामध्ये गेली, त्या व्यक्तीला काही कळत नव्हतं पण स्वतःहून तिथे गेली, माहिती काढली आणि माहिती काढून संपूर्ण गावातल्या लोकांचे दाखले प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्याचं काम त्या ठिकाणी आज केलं। आज या व्यक्तीच्या कार्याला यश आलं आणि जवळजवळ 80 पेक्षा जास्त दाखले या ठिकाणी काढून दिलेले आहेत। आज संपूर्ण लवळ गावामध्ये या माणसाकडे आज विचारणा होते आणि ही माणूस आता संपूर्ण लवळ गावातल्या लोकांना जाऊन मदत करेल की जेव्हा एवढं मोठं कार्य एका शेतकरी कुटुंबातनं केलेलं आहे। आज आम्ही संपूर्ण गावागावात फिरतो आणि ज्यावेळेला मी त्यांना सांगतो की बाबा दाखले काढून घ्या, ते आम्हाला विचारतात की दाखले कसे काढायचे आणि त्यावेळेला या खेडूत माणसानं जे दाखले कसे काढून दिले तर याने जर केलं असेल तर आपल्या सगळ्याला ते करणं शक्य आहे। आपण सगळ्यांनी ते दाखले आपल्याला काढायचे आहेत। त्याचं मार्गदर्शनासाठी सुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही एक कार्यशाळा मी सोलापूर शहरामध्ये घेणार आहोत। आज आम्ही तिथून इथं आलेलो आहोत लवळ गावात, ते फक्त या माणसाचा सत्कार करण्यासाठी, या माणसाचं कौतुक करण्यासाठी, कारण या माणसाचा सत्कार आणि कौतुक करण्यासाठी आणि त्याच वेळेला ज्या लोक या ठिकाणी आहेत, लोकरे कुटुंबाचे असतील, ह्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांनी मराठा समाजाच्या या माणसाला सत्कार करण्यासाठी त्याचा भर आहेर देऊन त्याचा सत्कार या ठिकाणी करायचं आम्ही ठरवलं आणि तेवढ्यासाठी आम्ही या लवळ नावाच्या छोट्या गावात आलेला आहे। या व्यक्तीचा आदर्श सर्व मराठा समाजातील लोकांनी घ्यावा अशी मी सर्वांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतो। जय जिजाऊ, जय शिवराय, माऊली पवार आणि